ऊपर आ रहा, मुंह पे आ रहा है। सत्तार साहेब, आज एक अत्यंत महत्त्वाचं कामगिरी तुम्ही मुस्लिम समाजासाठी केली आहे। अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन केले, ते सुद्धा संभाजीनगरात। मी खरं बोलतोय की संभाजीनगर हा देशामधला महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे की ज्या राज्य सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा, मी यांचा मनापासून आभार मानल की त्यांनी या राज्यामध्ये ज्या अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी एक आयुक्तालयाची स्थापना व्हावी अशी माझी मागणी होती, ती त्यांनी मान्य केली, पदासहित केली। त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून मी आभार मानतोय का आपल्या देशामध्ये पहिला राज्य असेल का ज्याचा सेपरेट आयुक्तालय बनवला गेला आणि ते संभाजीनगर औरंगाबादला आहे। दुसरा महत्त्वाचा विषय की अल्पसंख्याक हे जे आयुक्तालय आहे यामधून मुस्लिम बांधवांसाठी कुठल्या सोयी होणार आहेत, तिथे कुठली कामं होऊ शकतात त्याबद्दल सांगा। नाही, खरं म्हणजे आता आपली लेबर कॉलनीमध्ये आम्ही काही जागा मागलेली आहे, त्या जागेच्या माध्यमातून हा आयुक्तालय तयार होईल आणि आयुक्तालयाच्या अधिकारामध्ये असलेले जे 5 विभाग आहे त्यामधला महत्त्वाचा जो आयुक्तालय हा महाराष्ट्राचा कंट्रोलिंग सर्व जिल्ह्याचा तो संभाजीनगर औरंगाबादला राहील। त्यांच्या अंतर्गत मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन राहील। या राज्याचा वक्फ बोर्ड त्या पूर्ण याच्यावर देखरेख करण्याचं काम ते मस्जिदचे इनाम असेल, दर्गाचे इनाम असेल किंवा ज्या हेतूने त्यांनी ते दान केलेलं आहे तो हेतू साध्य व्हायला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी राहील। आणि विशेषतः आपल्या राज्यामधल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळवण्यासाठी त्यांचे अर्ज हे 15 दिवसाच्या आत निकाली काढायला पाहिजे। ते लोनचे असतील, काही लोकांना कर्जासाठी व्यवहारासाठी कर्ज लागल। आम्ही एक घरकुलाची योजना नवीन एक प्रस्तावित केलेली आहे आणि ती योजना म्हणजे पंतप्रधान महोदयांच्या नावाने जो अनुदान 2.5 लाख आणि 5 लाख त्यांना कर्ज देण्यात येईल आणि त्या कर्जाचा व्याज आमचा हे डिपार्टमेंट भरल असा प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे दिलेला आहे। त्या माध्यमातून ते अंतिम निर्णय घेतील आणि अंतिम निर्णय झाला का मला असं वाटतंय की ते या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा होईल। आज आपण जे पाहतो अण्णासाहेब महामंडळ आहे त्या धर्तीवर आज अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनाही कर्ज उपलब्ध करून त्याचा व्याज सरकार भरता येईल का, जसं अण्णासाहेब महामंडळमध्ये भरतात तसा मायनॉरिटी डिपार्टमेंट